मॅचच्या दिशेने जावा. गोलंदाज ट्रॅक वरती पाहायला मिळेल. गोलंदाज उमरवाडी संघ आपले 12th मॅन पाठवायचं इथे. गोलंदाज ट्रॅक वरती पाहायला मिळेल. गोलंदाज हलमा पहिला चेंडू. ओहो अंगावरती टाकलेला चेंडू. पहिलाच चेंडूवर जाव येते. स्ट्रायकिंग एंडला पाहिलं होतं बॅट्समन राम. राजू सरगे साहेब तुमच्या इथे आला. तुमच्या देखील मला हिरो हवा. तुमच्या देखील इथे सत्कार केला. तुम्ही या स्पर्धेला आला. छान छान लावले. थँक्यू राजू साहेब. तुमच्या देखील इथे सत्कार केला जाईल. मॅचच्या दिशेने जाऊया. पहिलाच चेंडू निर्धाव आलाय. गोलंदाज ट्रॅक वरती पाहायला म्हणजे आपल्याला गोलंदाज दुसरा चेंडू. ओहो यावेळी फुलटॉस पद्धतीचा चेंडू अंगावरती टाकलेला पुन्हा एकदा चेंडूवरती दिली जाईल. एक धाव. एका धावाने संघाचा श्रीगणेश झालाय. 2 चेंडू 1 धाव. जर विचार केला तर मॅचच्या वरच्या संघातून अटल संघावरती गेलाय तिसऱ्या मॅच साठी. तो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आपल्याला उंबरवाडी संघ आणि एका साईडला लालवाडी संघ फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. शागी येईल रामपूरचा चेंडू. ओहो यावेळी चांगल्या टीम ऑन साईडला वर करण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण. परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. एकच धावावरती समाधान मानावं रामेला. एखाद्याने संघ पुढे ढकलेल ते म्हणजे 2च्या घरात 3 चेंडू 2 धावा. आणि पावरच्या षटक कुठेतरी 3 चेंडू मध्ये चांगली फटकेबाजी करावी लागेल. 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. पुढचा चेंडू स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल दया आपल्याला राम. ओहो यावेळी बॅटला ब्रश करून चेंडू चाललाय किप्परच्या हातामध्ये. 1 धाव रन आउटचा चान्स. एकाच रूपांतर 2 मध्ये करताना प्रयत्न. एकच धावावरती थांबले रामायला. एखाद्याने संघ पुढे ढकलेल ते म्हणजे 3च्या घरात. 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 to go. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. ओहो यावेळी ऑन साईडला बघून येणं पाहिजे. चेंडू चेंडू क्षेत्ररक्षण जेलच्या प्रयत्न. 1 बॉल चेंडूचा आधार केलाय. 21 रूपांतर 2 मध्ये 2 धावा घेतले जाईल. 5व्या चेंडूवरती 2 धावांनी संघ पुढे ढकलेल तो म्हणजे 6च्या घरात. 1 to go. शेवटचा चेंडू स्ट्रायकिंग एंडला द्या. या चेंडूत येईल का मोठा फटका. पावरच्या षटकामध्ये पूर्णपणे थांबवलेला लालवाडी संघाच्या फलंदाजाला. ओहो आलाय लेग साईडच्या दिशेने चेंडू चाललाय. 1 बाउन्स त्याच्या बॅटमधून आलाय. घणाघाती प्रहार चौकार. एका षटकाच्या समांतर संघाची धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 10च्या डिजिट डबल डिजिट 10. पहिलं षटक समाप्ती. दुसरा बॉल. चला मॅचला स्पीडअप करायचे पंच. चेंडू मैदानाच्या आतमध्ये चेंडू आणायचं आहे. आयोजक कमिटी अजून 12 चेंडूचा खेळ बाकी असेल तर स्पीडअप करायचं आहे. उंबरवाडी संघ एका षटकाच्या समांतर संघाची धावसंख्या पाहायला मिळेल आपल्याला. डबल डिझिट मध्ये 10च्या 0 लॉस ऑफ द विकेट 10 वरती. तिथूनच तुम्हाला एंट्री करायची आहे. समोरून असं यांचा नियम असेल. जो संघ असेल ते जिथे उभं राहायचं तिथे मंडपाच्या समोर कोणी मैदानाच्या आतमध्ये जायचे. सर्वांनी कॉलिंग करायचं असं यांचा नियम असेल. दोन्ही संघाने विनंती असेल दोन्ही संघाने. चला पुढच्या मॅचकडे जाऊया. दुसरे षटक ओव्हर क्रमांक 2चा खेळ. गोलंदाज विशाल. पहिला चेंडू. ओहो रामसाठी ऑन साईडला भिरकावून देण्याचे. यू मिस आय विल डेफिनेटली दांड्या उद्ध्वस्त. पहिला चेंडूवरती विशालच्या पहिला चेंडू बॅक टू डग आउट. राम काय फलंदाजी पाहायला मिळते आपल्या गोलंदाजीच्या मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच चेंडूवरती चांगला चेंडू हाताला कुठेतरी ऑन साईडला भिरकावून देण्याचा प्रयत्न. तर बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. बॅक टू डग आउट जाताना पाहायला मिळतो आपल्याला राम.
रामची जागा भरून झाले सगळे फलंदाज पाहायला मिळेल आपल्याला. अर्जुन 10 वरती स्कोर बोर्ड थांबलाय. 5 चेंडूचा खेळ बाकी असेल. ओव्हर क्रमांक 2 मधला गोलंदाज विशाल. पुढचा चेंडू तयार. पहिला चेंडू अर्जुन. पहिला चेंडू स्वतःच्या फॉलोमध्ये प्रेस करताना ओहो यार स्लॉट मध्ये टाकलेला चेंडू ऑन साईडला विरकवलेला चेंडू जाईल हाताला ब्रश करून सीमारेषा पार जेवून जाईल. अर्जुनच्या बॅट मधून एक चौकार. चांगला फटका पाहायला मिळेल आपल्याला. खोलवर पद्धतीने चेंडू ऑन साईडला विरकवण्याचा प्रयत्न. बॅटला ब्रश करून चेंडू चाललाय. 4 धावांनी संघ 4 धावांनी संघ विरकवला तो म्हणजे 14च्या घरात. 2 चेंडूचा खेळ झाला. 14 धावसंख्या पाहायला मिळते आपल्या लेवल डिजिट मध्ये. अजून 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. विशालच्या गोलंदाजीमधील स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतो नवीन गोलंदाज नवीन फलंदाज अर्जुन. पुढचा चेंडू पुन्हा एकदा तयार अर्जुन. हो यावेळी पुन्हा एकदा टाकलेला अंगावरती चेंडू. अंगाला धडक घेऊन चेंडू चाललाय गोशांकी क्षेत्राशी. लाईक बाईकच्या स्वरूपात एक धाव दिली जाईल पण सांगतील आपल्याला. एका धावने संघ पुढे ढकलले म्हणजे 15च्या घरात. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळते. कमबॅक डिलिव्हरी पाहायला मिळते गोलंदाज विशालकडून आपल्याला. 3 चेंडूचा खेळ बाकी असेल अजून ओव्हर क्रमांक 3 मधील. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अर्जुन तयार. हो यावेळी खोलवर पद्धतीचे चेंडू क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. एकाचं रूपांतर 2 मध्ये रन आउटचा चान्स. फेकी कुठेतरी चुकीची पाहायला मिळते आपल्याला. राज करून कुठेतरी फेकी बरोबर असं रन आउट नक्कीच भेटला असता. कुठेतरी फेकी चुकीची पाहायला मिळते. एकाचं रूपांतर 2 मध्ये पाहायला मिळेल. 2 धावांनी संघ पुढे ढकलला तो म्हणजे 17च्या घरात. 2 गो. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल अजून विशालच्या गोलंदाजीमधून. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. एक मोठा फटका चांगला स्कोर पाहायला मिळेल आपल्या दुसऱ्या षटकामध्ये. पहिल्या चेंडूमध्ये धावा रोखल्या गेला. चांगला गोलंदाजी पाहायला मिळाली. पुढचा चेंडू 5वा चेंडू गोलंदाज टॅग करते. ओहो यावेळी फिल्टर मध्ये चेंडू मिसिंग झेल. काय फलंदाजी काय फटकेबाजी पाहायला मिळेल. चांगला फटका होता पण कुठेतरी कॅच सुटली. कॅच सुटल्यानंतर एक धाव घेतली. एका धाव संघ केला तर म्हणजे 18च्या घरात. 1 टू गो शेवटचा चेंडू बाकी असेल. स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल आपल्याला पहिल्यांदा आलेला फलंदाज दया. दयाचं बॅट अजून कुठेतरी शांत पाहायला मिळेल. एक चौका आहे दयाच्या बॅटमध्ये. दयाच्या बॅटमध्ये आपल्याला धावा येताना पाहायला मिळाले. तोच दया ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतो स्ट्रायकिंग एंडला. ओहो यावेळी ऑन साईडला भिरकावून देण्याचा प्रयत्न. पंच सांगतील आपल्याला जास्त ऑफ साईड पकडले. व्हाईट चेंडू नक्कीच व्हाईट चेंडू पाहायला मिळतो आपल्याला. एका दोन्ही पुन्हा एकदा संघ फिरकला तो 19च्या घरात. 1 टू गो शेवटचा चेंडू बाकी असेल ओव्हर क्रमांक 2 मधील. स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतो आपल्याला दया. एक मोठा फटका दयाच्या बॅटमध्ये गोल ट्राय करतो गोलंदाज. ओहो यावेळी फिरवून सरसावून देण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क होताना पाहायला मिळत नाही. चांगला चेंडू हाताला. चांगला चेंडू कमबॅक डिलिव्हरी. गोलंदाज विशालचे षटक समाप्ती होते. षटक समाप्ती संघाची धावसंख्या 19. सहा चेंडूचा खेळ बाकी असेल. तिकडे कोणी फोर खेळतात नाही. बाहेर व्हायचं मैदानाच्या बाहेर व्हायचं. कोणी मैदानाच्या आतमध्ये खेळायचं नाही. पतंग उडू नये. कोणी खेळू नये. कृपया करून कमिटी मेंबर तिकडे जाऊन त्या पोरांना बाहेर काढायचं. ओव्हर क्रमांक 3 खेळ चालू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज. ओहो यावेळी आलाय बॅट ऑफ द साऊंड. चेंडू चाललाय सर सीमारेषा पार. येतो अर्जुनच्या बॅट मधून एक धमाकेदार षटकार. काय फटका सजवला. A1 कॉलेजचा A1 फटका पाहायला मिळाला आपल्या पहिल्या चेंडूवरती. अर्जुनच्या बॅट मधून काय फटकेबाजी पाहायला मिळते. 2 षटकामध्ये कुठेतरी धावसंख्या थांबल्यानंतर 3ऱ्या षटकामध्ये पहिला चेंडू असे कुठेतरी धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न करतो गोलंदाज. कुठे चांगला फटशॉट पहिल्या चेंडूवरती. दुसरा चेंडू ओहो यावेळी पुन्हा एकदा ऑफ साईडला चेंडू चाललाय. 1 बाउन्स सीमारेषा पार. पुन्हा एकदा आला दुसऱ्या बॅट वरती. अर्जुनच्या बॅट मधून येते लगातारचे 2 चेंडू. पहिल्या चेंडूवरती आला षटकार. दुसऱ्या चेंडूवरती आला चौकार. काय फटकेबाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. सकाळच्या सत्रामध्ये आता दुपारचे तारे दाखवायला लागलाय फलंदाज अर्जुन. संघाची धावसंख्या पाहायला मिळते आपल्याला 29. अजून 4 चेंडूचा खेळ बाकी असेल ओव्हर क्रमांक 3 मधील. आता कुठेतरी अर्जुनची बॅट बोलू लागली. आता कुठेतरी अर्जुनची
बॅटमॅन धावायला लागलेत. ओहो पुन्हा एकदा 30 दिशा. ओहो क्षेत्ररक्षण मिसिंग क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा चाललाय चेंडू डन 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 करत सीमारेषा पार. पुन्हा एकदा आला अजूनच्या बॅटमध्ये लगातारचे 2 चेंडूवरती 2 चौकार. काय फटकेबाजी पाहायला मिळते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. आता कुठेतरी धावसंख्या यायला लागली. आता कुठेतरी स्कोर बोर्ड वाढायला लागला. संघाची धावसंख्या पाहायला मिळते आपल्याला 33. काय फटकेबाजी पाहायला मिळते. कुठेतरी 2 कमिटीवर तिथे पोर आहे. त्यांनी कोणी मैदानाच्या आतमधून चालणे कृपया करून मैदानाच्या बाहेर यायचं आहे. कमिटीवर तिथे जाऊन आपलं सांगायचं सर्वांना. 3 चेंडूचा खेळ बाकी असेल अजून. गोलंदाज पाहायला मिळतो आपल्याला प्रकाशला कुठेतरी कमबॅक करावे लागेल आता. ओहो यावेळी जास्त ऑन साईड पकडले. पंच सांगतील वाईट चेंडू असेल. वाईट +1. ओ नक्कीच वाईट +1. कुठेतरी आता गोलंदाज घाबरलाय. कुठेतरी आता गोलंदाजाला दबाव आलाय. कुठेतरी 3 चेंडूवरती मोठे प्रहार केल्यानंतर आता कुठेतरी गोलंदाजावरती दबाव यायला पाहायला मिळतो आपल्याला. 2 धाव घेतले तरी या चेंडूवरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा तयार. ओहो यावेळी खोलीवर पद्धतीचा चेंडू. चांगला चेंडू. कमबॅक डिलिव्हरी. रनआउटचा चान्स. फैकी थ्रो. बॅक टू डाग आउट दया. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चांगला चेंडू पाहायला मिळाला आपल्याला. खोलीवर पद्धतीचा चेंडू. बॅट आणि बॉलचा संपर्क चांगला पाहायला मिळाला आपल्याला. नक्कीच चांगला धावसंख्या पाहायला मिळेल आपल्याला. अजून 2 to go. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. धावाची जागा भरून काढण्यासाठी आता नवीन फलंदाज आपण अक्षय. हो पुन्हा एकदा तयार अर्जुन. 1 बाउंड चेंडू चाललाय पुन्हा एकदा. फिल्डरला ब्रश करून सीमारेषा पार. 2 धावा ऑन साईडच्या दिशेने एक धमाकेदार चौकार. काय फटकेबाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. कुठेतरी एक निर्धाव चेंडू आला. त्याच्यानंतर लगातारच्या 4 चेंडूवरती चांगली मोठी फटकेबाजी पाहायला मिळते. धावसंख्येने सरळ भरारी घेतली. जाऊन पोहोचली ती म्हणजे 39च्या घरात. 1 to go. शेवटचा चेंडू बाकी असेल. गोलंदाज प्रकाशच्या गोलंदाजीमधून. ओहो यावेळी पुन्हा एकदा दबाव. पुन्हा एकदा दबाव. गोलंदाजावरती दबाव. आता गोलंदाजी कुठेतरी पाहायला मिळते. वाईट चेंडू पाहायला मिळतोय. आता कुठेतरी गोलंदाजी पूर्णपणे दबावात पाहायला मिळते. 2 षटकामध्ये पूर्णपणे धावा रोखल्या होत्या. 3ऱ्या षटकामध्ये पूर्णपणे धावा ठोकण्याचा प्रयत्न केलाय लालवाडी संघाचे फलंदाजाने. 1 to go. ओहो फुल टच मध्ये चेंडू. पुन्हा एकदा 30 दिशा 30 दशा. चेंडू चाललाय वाईट चेंडू. गोशंकी क्षेत्रामध्ये 41. वाईट +1. 2 धावा. शेवटचा चेंडू. ओहो चांगला चेंडू. स्लोवर गेम. कमबॅक डिलिव्हरी. षटकाची वेळ समाप्ती. संघाची धावसंख्या पाहायला मिळते आपल्याला 42 आणि विन असेल 43. 43 धावांचं लक्ष असेल. सॉरी 5 रनचे पॅनलाइज असेल. 48 धावांचं 48 धावांचं लक्ष असेल. 5 रनचे पॅनल असेल उमरवाडी संघाला. 48 धावांचं लक्ष असेल लालवाडी संघासाठी. थोडं स्पीडअप करायचं उमरवाडी संघ. जसं उमरवाडी संघ मैदानाच्या बाहेर येईल तसं लालवाडी संघाने मैदानाच्या आतमध्ये जाऊन क्षेत्र घेऊन जायचं आहे. आपण थोडं सत्कार समारंभाकडे जाऊया. जसं फर्स्ट इनिंग झाली तसं पुढच्या मॅचचा टॉस केला जाईल. मोराईवर मानायची वाडी मिनाजपूर गोकुळ संघ दोन्ही संघाची कर्णधाराचा टॉस का बॉस मध्ये पुढच्या मॅचचा टॉस केला जाईल. कृपया करून जसं ब्रेक इनिंग जाईल तसा टॉस केला जाईल. दोन्ही संघाचे कर्णधार यायचं आहे. दोन्ही संघाचे कर्णधार आपल्याला पाहायला मिळतात. गोकुळ संघाचा देखील कर्णधार आहे. टॉस उडून द्यायचा आहे. धावांचं लक्ष असेल उमरवाडी संघासाठी. 5 रनची फायनल लाईन्स पाहायला मिळेल आपल्याला. 3ऱ्या षटकामध्ये धावा येताना पाहायला मिळेल आपल्याला. सत्कार समारंभ संजय गोवर्धन तुमचा देखील सत्कार केला जाईल. तुम्ही आल्या स्पर्धेला छान आले. तुमचा देखील सत्कार केला जाईल. छोट्या मॅचचा टॉस केला जाईल. मानायची वाडी तर दुसऱ्या साईडला गोकुळ संघ. दोन्ही संघाचे कर्णधार टॉस का बॉस मध्ये वैभव टॉस मैदान पाहायला मिळेल आपल्याला. दोन्ही संघाचे कर्णधार टॉस केला जाईल. पुढच्या मॅचचा मैदानाच्या आतमध्ये मॅच चालू राहायचं. पंच दोन्ही टॉस का बॉस मध्ये कॅमेरा थोडा फिरवायचा आहे.
टॉस का बॉस साठी यायचंय. पुढच्या मॅचचा टॉस केला जाईल. एका संघ गोकुळ संघ, दुसऱ्या साईडला मानायची वारी. दोन्ही संघामध्ये टॉस केला जाईल. मॅचला सुरुवात करायची कृपया करून. चला कृपया करून टॉस बॉक्स मध्ये यायचे. दोन्ही संघांना विनंती असेल. पुढच्या मॅचचा टॉस केला जाईल. पंच मॅचला सुरुवात करायची. थोडं स्पीड अप करायचंय. हेमंत सुनुगाचा असते या मॅचचा टॉस केला जाईल. दोन्ही संघाचे कर्णधाराच्या टॉस बॉक्स मध्ये हेमंत दादा शिद्रुक जर पाहिला कमेंट मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. दादा उमगड संघ आपल्या बॅटरी पाठवायच्या मैदानाच्या आतमध्ये. गोकुळ संघ आपला कर्णधार पाठवूया. टॉस केला जाईल पुढच्या मॅचचा. एका साईडला मानाची वारी, दुसऱ्या साईडला गोकुळ संघामध्ये टॉस केला जाईल पुढील मॅचचा. कृपया करून टॉस बॉस मध्ये तुमच्या असते या मॅचचा टॉस केला. थँक्यू तुम्ही आला स्पर्धेला. छान लावले. चला आपण मॅचच्या दिशेने मैदानाच्या आतमध्ये 48 धावांचं लक्ष उंबरवाडी संघासाठी. गोलना ट्रॅकवरती गोलंदाज पाहायला मिळते आपल्याला शंकर बावड्या. जर बावड्याचा विचार केला बावड्याच्या कमेंट मेंबरमध्ये देखील पाहायला मिळेल खजिराच्या स्वरूपात. तोच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आपल्याला. 48 धावांचं लक्ष सायकलिंग एंडला पाहायला मिळेल. फलंदाज रणजित, तो नाव सायकलिंग एंडला महेश. पहिला चेंडू गोलंदाज शंकर. ओहो यार फुल रॉक मध्ये चेंडू स्टेट डाऊन. चेंडू चेंडूवर क्षेत्ररक्षण झेलचा प्रयत्न. 2 क्षेत्ररक्षण झेल मिसिंग. कुठेतरी दोघांचे धडक लागले. झेल मिसिंग पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. कुठेतरी दया आणि याच्यामध्ये मिसिंग क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एकाच रूपाने 2 मध्ये झेल सुटल्या. 2 धावांनी संघाचा श्री गणेश झालाय. 1 चेंडू 2 धावा. जर विचार केला तर आपल्या कमेंटमध्ये हेमंत दादा शिद्रुक यांचा देखील सत्कार केला जाईल. तुम्ही या स्पर्धेला आले छान लावले. थँक्यू दादा तुम्ही आला. तुमचा देखील सत्कार केला जाईल. तुमचा सत्कार करणं आमचा अधिकार आहे. तुम्ही आला या स्पर्धेला. छान लावले. धन्यवाद तुमचे मनपूर्वक आभार. दुसरा चेंडू बॅटला ब्रश करून चेंडू चाललाय गोसंख्य क्षेत्रामध्ये. 2 चेंडू संघाची धावसंख्या पाहायला मिळेल आपल्याला 3. सत्कार केला जाईल आणि संजय यादव पवार तुमच्या देखील सत्कार केला. संजय पुढचा चेंडू स्ट्रेट डाऊन समोरून मुरगावून देण्याचा प्रयत्न. ऑन साईडला चेंडू चाललाय. दन करत सीमारेषा पार आलाय. रणजितचा बॅट मधून एक गाणागाती प्रार चौकार. काय फटका पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या पाहायला मिळते आपल्या 7. 3 चेंडूचा खेळ बाकी असेल पॉवर बे षटकातील. 48 धावांचं लक्ष. खूप मोठं लक्ष पाहायला मिळते आपल्याला लालवाडी संघाकडून. कुठेतरी फटकेबाजी असेच करावी लागेल. कुठेतरी फटकेबाजी करायला लागली मैदानाच्या आतमध्ये. कुठेतरी तेव्हा संघ आपल्या फ्रंट फुटला पाहायला मिळेल. उंबरवाडी संघाचं पहिलं आयोजन, पहिली टीम टाकली उंबरवाडी संघ. यावेळी स्लोवर गेम. काटा बदललाय. कोण बदललाय. निर्धाव चेंडू त्याला पाहायला मिळते. कमबॅक डिलिव्हरी शंकरची गोलंदाजी मध्ये आपल्याला पाहायला मिळते. 2 गो. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. संघाची धावसंख्या 7 पाहायला मिळते आपल्याला. पुन्हा घेता 5वा चेंडू. यावेळी आलाय ऑन साईटला क्षेत्ररक्षणाने झेल घेतलाय. काय फटका सजला. जास्त टाइम चेंडू हवेमध्ये. विकेटचं पतन होते. आउट ऑफ बॉलचं लाईन खूप लांब आहे. विकेटचं पतन होते. बॅक टू रेकॉर्ड पाहायला मिळतो आपल्या रणजित. मोहना क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक माननीय सिंह. जर विचार केला तर मोहना क्रिकेट असोसिएशनचे मोहना विभागाचे संस्थापक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं होतं राजूदादा चोरगे. तुम्ही देखील या. तुमचा देखील इथं सत्कार केला जाईल. तुम्ही देखील या असोसिएशनला सुरुवात केली. तुम्ही असोसिएशनचा कणा आहे. तुमचा इथं सत्कार करणं, तुम्ही या स्पर्धेमध्ये येणं, तुमचा मान सन्मान करणं आमचा अधिकार आहे. तुम्ही आला स्पर्धेला. छान झाले. तुम्ही या. तुमचा देखील इथं सत्कार केला जाईल. वरती स्टेजवरती बसून घ्यायचं आहे. राजूदादा चोरगे तुम्ही देखील यायचं आहे. काय फटका पाहायला मिळाला. मैदानाच्या आतमध्ये जास्त टाइम हवेमध्ये होता. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 1-2 शेवटचा चेंडू
आलाय आलाय पुन्हा एकदा स्ट्रेट डाव मारण्याचा प्रयत्न डान्सनाथ विकेट निर्धाव चेंडू सांगता होते एका षटकाच्या समांतर संघाची धाव संख्या 7. अतिथी लक्ष असेल 12 चेंडूचा खेळ बाकी असेल गोलंदाज ट्रॅकवरती पाहायला मिळेल ओव्हर क्रमांक 2 चा खेळ आधी जर्सी नंबर 3 स्ट्रायकिंग याला पाहायला मिळते आपल्याला महेश नवीन फलंदाज पाहायला मिळते आपल्याला रणजित बॅक टू बॅक झाल्यानंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी आलाय महेश पहिला चेंडू आधी ओहो या बॅट ऑफ द स्टार्ट चेंडू जास्त टाइम हवेमध्ये चेंडूवर क्षेत्ररक्षण झेलचा प्रयत्न तिघांच्या चेंडू मध्ये पडून चेंडू चाललाय गोशांकी क्षेत्रामध्ये कुठे मिसिंग झेल पाहायला मिळते एकच धाव पाहायला मिळते आपल्या एका संघ फॉरवर्ड केली तर म्हणजे 8च्या घरात. थँक्यू दादा तुम्ही आला या स्पर्धेला छान छान आले कोरोना क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं पाठीचा कणा म्हणून ज्यांना ओळखलं जातं राजूदादा चोरगे तुम्ही आला या स्पर्धेला छान छान लावले तुम्ही देखील यायचं बसून घ्यायचं तुम्ही आला धन्यवाद दादा तुमचे देखील मनपूर्वक आभार थँक्यू. एका चेंडू खेळ झाला संघाची धावसंख्या पाहायला मिळते 8 गोलंदाज ट्रॅकवरती पाहायला मिळते जर्सी नंबर 3 मध्ये आधी स्ट्रायकिंगला पाहायला मिळते आपल्याला महेश येईल का मोठी फटकेबाजी उमरवाडी संघाकडून आपल्या ओहो यावेळी कुठेतरी कच्चा गोलंदाजी पाहायला मिळते पंच सांगतील व्हाईट चेंडू पाहायला मिळते आपल्याला महेश आता कुठेतरी मोठी फटकेबाजी करावी लागेल रणजितच्या बॅट मिळून धावा येत होते रणजित बॅक टू डगआउट झाल्यानंतर आता कोणाला तरी जबाबदारी घ्यावी लागेल संघाचा पूर्णपणे भार स्वतःच्या खांद्यावरती कोणत्या तरी फलंदाजाला घ्यावे लागेल कोणता फलंदाज असेल उमरवाडी संघाकडे स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेईल आणि धावसंख्येला भरारी घेईल पाहूया 5 चेंडूचा खेळ बाकी असेल गोलंदाज ट्रॅकवरती आधी पुढचा चेंडू ओहो दीपक बाबा तुम्ही देखील आला तुमचा देखील इथं मान सन्मान केला जाईल या स्पर्धेला छान छान आले तुमचा देखील इथं सत्कार केला जाईल यायचंय तुम्ही देखील वरती तुमचा सत्कार केला जाईल दादा दीपक पवार तुमचा देखील इथं सत्कार केला जाईल तुम्ही आल्या स्पर्धेला छान छान लावले तुमचा देखील सत्कार केला जाईल पबजी खेळायचं राहू द्या तुम्ही आता सत्कार केला जाईल पुन्हा एकदा वाईट चेंडू पाहायला मिळतो सगळ्यात चेंडू भरारी घेताना पाहायला मिळते आपल्याला 10च्या घरात 5 चेंडूचा खेळ बाकी असेल आधीच्या गोलंदाजीमधील स्ट्रायकिंग एंडला महेशची बॅट शांत पाहायला मिळते कुठेतरी जास्त टाइम चेंडू हवेमध्ये पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण किप्पर चेंडू खाली पुन्हा एकदा मिसिंग झेल पुन्हा एकदा 1 बाउंड चेंडू चाललाय गोशांकी क्षेत्रासाठी एकच धाव. शैलेश गालवे दादा तुम्ही कुठे असतील तुमचा देखील इथे सत्कार केला जाईल तुम्ही आल्या स्पर्धेला छान छान लावले तुमचा देखील इथे सत्कार केला जाईल शैलेश दादा तुम्ही देखील या नितीन दादा गालवे तुम्ही देखील या तुमचा देखील इथं सत्कार केला जाईल तुम्ही देखील स्टेजवरती येऊन बसून घ्यायचंय माननीय सचिन दादा चव्हाण तुम्ही देखील आला तुम्ही देखील बसून घ्यायचंय अक्षय सूर्य दादा तुम्ही देखील या तुमचा देखील इथं सत्कार केला जाईल वरती स्पर्धेला तुमच्यासाठी स्टेज बांधला तुम्ही यायचं स्पर्धेला छान छान लावचं पुढचा चेंडू ओहो पुन्हा एकदा महेशच्या बॅटला कुठेतरी चेंडू जास्त टाइम ब्रश करताना पाहायला मिळते आपल्याला पुन्हा एकदा ब्रश केला चेंडू पुन्हा एकदा एकच धाव एका धाव संघ फॉरवर्ड केला तो म्हणजे 12च्या घरात 3 चेंडूचा खेळ बाकी असेल गोलंदाज आधीच्या गोलंदाजीमध्ये ओव्हर क्रमांक 2 चा खेळ बाकी आहे 3 चेंडूचा खेळ बाकी असेल अजून 48 धावांचं लक्ष आहे कुठेतरी मोठी फटकेबाजी पाहायला मिळेल का आपल्याला मैदानाच्या आतमध्ये लालवाडी संघाकडून आपल्याला पाहायला मिळेल मोठी फटकेबाजी करताना कोण असेल असा फलंदाज तो स्वतःवरती जबाबदारी घेऊन मोठी फटकेबाजी करील जसे लालवाडी संघाची फटकेबाजी पाहायला मिळेल तशी फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल का. चौथा चेंडू ओहो आलाय बॅट ऑफ द साऊंड चेंडू चालला सीमारेषा पार 2 झाले A1 क्वालिटीचा A1 फटका काय फटका सजवलाय इट इज अ क काय फटकेबाजी पाहायला मिळते जास्त टाइम शांत पाहायला मिळेल आपल्याला महेश आत्ता महेशची बॅट बोलू लागले आत्ता फटकेबाजी यायला लागली आत्ता धक्काच्या दिवसामध्ये दुपारचे तारे दाखवायला लागलाय महेश 2 चेंडूचा खेळ बाकी असेल 2 to go धावसंख्याने बरोबर धावसंख्या पाहायला मिळते आपल्याला 18 2 to go ओव्हर क्रमांक 2 चा खेळ 2 चेंडूचा खेळ बाकी असेल
आता धावसंख्येने बरं गेलं. आता मॅच मध्ये कमबॅक झाले. या बॅटवरती एक मोठा फटका आला तर पूर्णपणे कमबॅक करताना पाहायला मिळेल. ओहो, यावरती कुठेतरी दबाव पाहायला मिळाला. एक चांगला फटका पाहायला मिळाला, एक दबाव चेंडू पाहायला मिळाला. वाईट चेंडू सांगतील पंच. आता आधीवरती दबाव पाहायला मिळतोय. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. आधीची गोलंदाजी आता कुठेतरी आपल्याला 4 पाहायला मिळते. जास्त चेंडू हाताला पाहायला मिळेल. आधी अजून 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. संघाची धावसंख्या पाहायला मिळते आपल्याला 20-19. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. गोलंदाज आधी 8 चेंडू 29 धावाचं समीकरण पाहायला मिळते. 5वा चेंडू. ओहो, यावेळी स्ट्रेट डाव. चेंडू खाली क्षेत्ररक्षण दया. बॅक टू डाग आउट महेश. काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये झेल सोडली होती दयाने. तोच दया झेल खाली आणि बॅक टू डाग आउट संपुष्टात येतोय. महेशचा खेळ. बॅक टू डाग आउट महेश. शेवटचा चेंडू बाकी असेल ओव्हर क्रमांक 2 मधील. आधीचा शेवटचा चेंडू. सायकिंगला नवीन फलंदाज. ओहो, यावरती अंगावरती टाकलेला चेंडू. बॅट आणि बॉलच्या संपर्कात पाहिलं. पंच सांगतील आपल्याला हा चेंडूवरती किती धावा दिला जातील. निर्धाव चेंडू. षटकाचे समाप्त होईल. 2 षटकाचे संबंध संघाची धावसंख्या पाहायला मिळते आपल्याला 19 वरती स्थिर राहिले. आता समीकरण पाहायला मिळते आपल्याला 6 चेंडू 29 धावा 29 धावा 6 चेंडू. मोठी फटकेबाजी पाहायला मिळेल. 5 षटकार पाहायला मिळतील का आपल्याला मैदानाच्या आतमध्ये हुंबारवाडी संघावर. 29 धावांची गरज असेल. पाहायला मैदानाच्या आतमध्ये खेळ पाहायला मिळते. दोन्ही संघाचा चांगला खेळ पाहायला मिळते लालवाडी आणि हुंबारवाडी संघामध्ये. शेवटच्या षटक प्रगती पथावर गोलंदाज पाहायला मिळते आपल्याला गणेश. ओहो, आलाय घोटना टेक ऑन तमाशा देखवाला फटका. काय फटका सजला. A1 क्वालिटीचा A1 फटका पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. काय फटका सजलाय. घोटना टेक ऑन तमाशा देखवाला फटका पाहायला मिळतो. फलंदाज प्रदीपच्या बॅट मधून पाहायला मिळतो एक घणाघाती प्रहार. 6 धावांनी संघाने 12 घेतली ती म्हणजे 25च्या घरात. आता 4 मोठ्या फटक्यांची जरूर असेल हुंबारवाडी संघाला. येतील का 4 मोठे फटके. एक तर आलाय. अजून 5 चेंडूचा खेळ बाकी असेल. 4 मोठे फटके येतील का पाया. पहिला चेंडू झाला. दुसरा चेंडू पुन्हा एकदा तयार. ओहो, यावेळी दिशा चेंज. यावेळी कुठेतरी काटा बदलला. यावेळी कुठेतरी जास्त दिशा पकडली. पंच सांगतील या चेंडूवरती दिली जाईल वाईट चेंडू. 1 धाव म्हणजे धावसंख्या पाहायला मिळते आपल्याला 26. अजून 5 चेंडूचा खेळ बाकी असेल. 5 चेंडू 22 धावा. आलाय आलाय पुन्हा एकदा आलाय. ऑन साईडला ऑन साईडच्या क्षेत्ररक्षणाला भेटकावून दिलाय. सीमारेषा पार आलाय. लगातारचा दुसरा घणाघाती षटकार. आता कुठेतरी समीकरण बदललंय. आता 3 मोठे फटके मॅच होईल. आता कुठेतरी चांगला कमबॅक करायला लागलो. 4 चेंडू खेळ बाकी असेल. 2 चेंडू झालेत. चेंडू द्यायचंय. आता 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. 4 चेंडू संघाला पाहिजेत. आता 16 धावा. 3 मोठे फटके. कुठेतरी 5 पाहिजे होते त्याच्यातले 2 आले. आता 3 बाकी आहेत. चेंडू आहेत 4 मोठे फटके पाहिजेत 3. आता कुठेतरी 5 पॅनलच्या धावा तुम्हाला मागात पडतील काय. पाहाव्या मैदानाच्या आतमध्ये 16 धावांची गरज 4 चेंडू मध्ये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा तयार. ओहो, यावेळी पुढे येऊन सरसावून देण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. पंच सांगतील निर्धाव चेंडू. आता समीकरण बदललंय. आता गोलंदाजांनी कमबॅक केलाय. आता गणेशचा कुठेतरी कमबॅक पाहायला मिळतोय. लगातारच्या 2 चेंडूची चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली. आता कमबॅक डिलिव्हरी. आता 3 चेंडूवरती 3 मोठे फटके पाहायला मिळतील का. ओहो, आलाय पुन्हा एकदा आलाय. ऑन साईडला वर करून दिलाय.
चेंडू चाललाय सीमारेषा पार. A1 क्वालिटीचा A1 फटका पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. काय फटकेबाजी पाहायला मिळते. आता समीकरण बदलले. आता 5 धावांची पॅनलाइज तुम्हाला मागात पडू शकते का. एक निर्धाव चेंडू मॅच होईल लालवाडी. एक मोठा फटका कमबॅक उंबरवाडी संघ. पुढचा चेंडू पुन्हा एकदा तयार. यावेळी पंच सांगतील वाईट चेंडू. हो आता मॅच मध्ये मजा आले. आता मॅच रंगतदार झाली. 2 चेंडू आणि समीकरण असेल 9च. आता कुठेतरी कमबॅक. जर 5 पॅनलच्या धावा नसतं तर 2 चेंडू 4चं समीकरण असतं. आता चेंडू चांगला हाताळला. कमबॅक डिलिव्हरी. 1 धाव. काय फटकेबाजी पाहायला मिळाली आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. हनुमानच्या बॅटमध्ये मोठी फटकेबाजी पाहायला मिळाली. आता 5 पॅनलाइजच्या रना कुठेतरी तुम्हाला मागात पडल्या जातील. 5 रनावरती तुमचा सामना हारण्यात येईल. एक मोठा फटका आला तरी त्या 5 रनावरून तुम्हाला मॅच पराभूतीच्या दिशेने पाहायला मिळेल. चांगली फटकेबाजी पाहायला मिळेल. दोन्ही संघाला चांगला खेळ पाहायला मिळाला. आता पाहूया 1-2 शेवटचा चेंडू. चांगला चेंडू हातातून पाहायला मिळते. ओहो पुन्हा एकदा चेंडू जास्त टाइम मॅच विन पाहायला मिळते आपल्याला लालवाडी संघ. ओहो 5 रनची 6 धावेने संघ पराभव झाला. ते 1 धाव सोडले तर 5 रनाची पेनल्टी पाहायला मिळाली. काय कमबॅक डिलिव्हरी पाहायला मिळाली. दोन्ही संघाचं बेस्ट आहे. दोन्ही संघांना पुढच्या मॅच साठी शुभेच्छा. बेस्ट आहे दोन्ही संघासाठी. पुढच्या मॅचच्या दोन्ही संघांनी गोकुळ आणि मानेचीवाडी ज्या संघाने आणण्यापैकी जिंकून निर्णय घेतला मैदानाच्या आतमध्ये यायचं मॅचला स्पीडअप करायचं आहे. सत्कार समारंभ मानेश्री विजयदादा चोरगे साहेब तुमचा देखील इथे सत्कार केलेला. या तुम्ही या स्पर्धेला आला मान सन्मान केला. तुम्ही आल्या स्पर्धेला छान लावले. विजयदादा चोरगे तुमचा देखील इथे सत्कार केला जाईल. यायचं आहे दादा. थँक्यू तुम्ही आला. तुमचा देखील इथे सत्कार केला जाईल. ग्रीन कॅप मध्ये पाहायला मिळते. पुढच्या मॅच इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील का नाही. अजून एक मॅच असेल त्यांच्याच गाव दुसरी टीम पाहायला मिळते. चला मानेजवाडा संघ आपलं क्षेत्र सजवून घ्यायचंय.